निर्णय हा आम्ही करतो आहे. स्वस्तात घरं मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही योजना करतो आहे. तसंच कामठी शहरामध्ये 2,500 घरं बांधण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. भिलगाव खैरी जवळ आम्ही 5,000 घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काम 80% पूर्ण झालं आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या 5,500 लोकांना लवकरच आम्ही जे आता तयार झालेले घरं वाटणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्रीजी गडकरी साहेब वाटप करणार आहेत. लवकरच नागपूर शहरामध्ये हिस्लॉप कॉलेजजवळ जी म्हाडाची इमारत आहे तिचं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हाडाच्या माध्यमातून जेवढे शहरामध्ये अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांना सुद्धा घरं मिळाले पाहिजे याचाही आम्ही योजना तयार केली आहे. आता आपण जे झोपडपट्टीत लोक राहतात, जिथे जिथे लोक राहतात त्यांची यादी बनवणं सुरू झाली. आमच्या NMC कमिशनरनं संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यामधले झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी 20 लक्ष घरं केंद्र सरकारकडनं मंजूर केले प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये. आणि आता 10 लक्ष घरं पुन्हा माननीय मुख्यमंत्री केंद्र सरकारकडनं आणणार आहे. त्यामुळे 30 लाख घरं म्हणजे हा रेकॉर्ड आहे. राज्यामध्ये 30 लक्ष घरं पुढच्या 2 वर्षात निर्माण होणार आहे. 30 लक्ष घरं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मोदीजी आणि माननीय आमचे शिवराज सिंग चौहानजी यांच्याकडनं हे मोठं पॅकेज महाराष्ट्राकरता आणलं. आणि त्यामध्ये नागपूर उपराजधानीमध्ये एकही घर आपल्या शेतमजुराचं, झोपडपट्टीत जाणाऱ्या लोकांचं शिल्लक राहणार आहे. सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये आम्ही घरं वाटप करतोय. सर, विरोधकांकडून आरोप होत आहे की महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई होते, जी पहलगाववरून लोक आणतात आहे. शिंदे साहेब आणि CM साहेबांकडून वेगवेगळी ट्विट आली. जी आकडेवारी देतात त्याच्यामध्ये तफावत आहे, जी शिंदे देतात आणि जी भाजपकडून देतात. असं आहे, काहीही मनामध्ये मनमुठाव नाही, काहीही सत्तेमध्ये कुठलाही विसंवाद नाही. माननीय एकनाथ शिंदेजींनी जम्मू काश्मीर श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी पर्यटकाची भेट घेणे हे काही राजकारण नाही आहे. आणि गिरीश महाजनला पाठवण्याचे काही राजकारण नाही. ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे राज्य सरकार. आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले. एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले. त्या ठिकाणी जास्त VVIP मुवमेंट वाढू नये म्हणून इतर लोकांना आम्ही नाही पाठवलं. कारण हीच जर मुवमेंट वाढली तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी VIPचंच त्या ठिकाणी सिक्युरिटी राहील. त्यामुळं शिंदेजी आणि गिरीश महाजनजी गेले आणि त्या ठिकाणी सर्व पर्यटकाला आम्ही सांभाळून राहिलो आहे. महाराष्ट्राचे सर्व जवळपास 3,000-4,000च्या वर पर्यटक त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राचे. त्यांना त्या ठिकाणी सुखरूप घरी आणण्याची आमची योजना आहे. यामध्ये कोणतंही राजकारण, हे काही श्रेयवाद नाही आहे. या ठिकाणी ही घटना काही श्रेयवादाची नाही आहे. देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान फार मोठं आहे. आणि यामध्ये जो कोणी राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्याला लकलाभ आहे. अशा घटनेमध्ये संपूर्ण देश हा पाठीशी उभा राहायला पाहिजे सरकारच्या. आणि माननीय मोदीजींनी सर्व पक्षाला आवाहन केलं आहे. हे राजकारण करण्याचे दिवस नाही आहे, या देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं या घटनेवर राजकारण करू नये. कुठेही आमचा विसंवाद नाही आहे. एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही रोज त्या ठिकाणी काम करतोय सरकार म्हणून. आणि सरकारची प्रायोरिटी आहे या पाणी टंचाईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई उपाययोजना करणे. आता तर परवा कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की कॅबिनेटचा पहिला विषय, कॅबिनेट मधला पहिला विषय हा कुठली चर्चा नाही, पहिल्या विषयावर महाराष्ट्राच्या पाणी टंचाई चर्चा होणार आहे. म्हणजे कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी या राज्यामध्ये पहिला विषय असणार आहे पाणी टंचाई आणि गुरांच्या छावण्या, लोकांना पाणी. त्यामुळं आमचं सरकार एकमतानं हे पुढे जाण्यासाठी काम करत आहे. राहुल गांधी पहलगाम का दौरा करने वाले हैं आज. तो पहलगामला गेलं चांगला आहे ना. राहुल गांधी गेले तर चांगलंच आहे. सर्वपक्षीय लोकांना एकत्र येऊन आपल्याला यातनं पुढे जायचं आहे, देश मजबूत करायचा आहे. त्यामुळे राहुल गांधी पहलगामला गेले ही चांगली पहल आहे. पाकिस्तानमधले अनेक निवासी इथे महाराष्ट्रात राहतात. नागपूरमध्ये देखील 2200 पेक्षा जास्त लोक आहेत. त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचे आदेश विदेश मंत्रालयाने दिला. तर यावर राज्य सरकार काय भूमिका? नाही, राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे. आमच्या केंद्र सरकारने माननीय मोदीजींनी जो निर्णय घेतला तो देशाकरता महत्वाचा आहे. या देशाला अखंड ठेवण्याकरता महत्वाचा आहे.
जे प्रधानमंत्री निर्णय घेतात त्या निर्णयाचं पालन करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्यात कुठलेही सरकार असतील त्यांची जबाबदारी आहे. महाराष्ट्राचं आमचं सरकार आहे. त्यामुळे माननीय मोदीजींनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं तंतोतंत पालन करणे हे आमची जबाबदारी आहे. ते आम्ही करू. नागपूरमध्ये पाण्याची काय स्थिती आहे असं म्हटलं जातं की जुलैपर्यंत पुरेल इतकंच पाणीसाठा, पाऊस विलंब झाला तर पाणी आणीबाणी होऊ शकते. आता तर नागपूर जिल्ह्यामध्ये साठे पूर्ण आहे, म्हणजे पूर्ण पाणी पुरेल एवढा साठा आहे. फक्त डिस्ट्रीब्युशन कसं करता येईल हा महत्वाचा प्रश्न आहे. काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहे, काही ठिकाणी त्या ठिकाणी थोडा प्रश्न निर्माण झाला. फक्त काटोल नरखेड भागामध्ये 800 फूट पाणी खाली गेलेलं आहे. त्या ठिकाणी डार्क झोन तयार झाला आहे. मी आता कलेक्टरकडे याकरता आलो आहे, पाणी टंचाईच्या निर्मूलन करण्याकरता काय उपाययोजना करता येईल. आमचा आराखडा 4 तयार झालेले आहेत, 1, 2, 3, 4. उद्या सकाळी मी NMC मध्ये असणार आहे सकाळी 10 वाजता. त्यामुळे नागपूर शहर जिल्हा, अमरावती शहर जिल्हा येथील पाणी टंचाई बद्दल संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि मी त्याकरता काम करणार आहे. साहेब